श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांच्या सोबत आहे. श्रोते हो, गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आज आपण माहिती घेणार आहोत गोंदिया जिल्ह्याची. आपल्या सर्वांना माहित आहे की जो तलावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, वनसमृद्धीने नटलेला आणि गोंड राज्याचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. आणि या जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे श्री आशिक रूपचंद पर्वते या विद्यार्थ्यांना. आणि मला सांगायला आनंद वाटेल की हा विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे आणि तो मुक्काम पोस्ट नवेगाव बांध तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया इथला रहिवासी आहे. आपल्या जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आज त्याच्याच तोंडून आपण ऐकून घेऊया. आशिक, आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याच्या या कार्यक्रमामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. तर श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपण जी मालिका चालू केलेली आहे गौरव महाराष्ट्राचा, आज आपण या मालिकेमध्ये गोंदिया जिल्ह्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत, तो आशिक रूपचंद पर्वते याच्या मुखातून. तर आशिक, मला आजच्या या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला आपल्याला निश्चित आनंद वाटेल की गोंदिया जिल्हा म्हटलं की आपल्यासमोर त्या गोंदिया जिल्ह्याची जी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे याच्याबाबत काय सांगता येईल? सर, प्राकृतिक रचना त्याचबरोबर ऐतिहासिक जिल्ह्याची पार्श्वभूमी याबद्दल सांगताना मी नक्कीच सांगू शकते की 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. प्राचीन काळापासून गोंदिया क्षेत्र हे गोंड राजा अधिपत्याखाली होते. गोंड समाज हा येथील मूळ निवासी होता. गोंद व लाख गोळा करणे व विकणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे या शहराला गोंदिया हे नाव पडले असावे असा इंग्रज राजवटीमधील कर्मचारी R.V. रसेल द्वारा लिखित पुस्तकामध्ये उल्लेख आढळतो. गोंदिया जिल्हा हा संस्कृत महाकवी तथा नाटककार भवभूती यांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नयनरम्य तलावांनी समृद्ध असलेला हा जिल्हा भाताचे कोठार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. गोंदिया जिल्ह्याच्या स्थानाबद्दल सांगायचं झालं सर, तर गोंदिया जिल्हा हे महाराष्ट्राचे पूर्वेकडील प्रवेशद्वार असून जिल्ह्याच्या पूर्वेकडे राजनांदगाव छत्तीसगड जिल्ह्यातील एक जिल्हा, त्याचबरोबर पश्चिम दिशेला आपल्याच महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा, त्याचबरोबर उत्तर दिशेला मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा व दक्षिण दिशेला महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आहे. गोंदिया जिल्हा हे आपल्या राज्याच्या राजधानी मुंबईपासून 1006 किमी तर उपराजधानी नागपूरपासून 169 किमी अंतरावर आहे. जिल्ह्यातून मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53, ज्याला जुना क्रमांक 6 असा होता, व नवनिर्मित गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 व बालाघाट गोंदिया आमगाव देवरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 हे 3 राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेला असून गंगाझरी, आमगाव, सालेकसा, दरेकसा, देवरी, चिचगड, डोंगरगाव, नवेगाव तथा अर्जुनी मोरगाव इत्यादी गावे सातपुडा पर्वतरांगांच्या शृंखलेत वेढलेले असून सर्वात मोठी प्रतापगड टेकडी ह्या जिल्ह्यात आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5234 चौरस किमी असून राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1.7% आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय रचनेबद्दल बोलायचं झाल्यास सर, जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय गोंदिया आहे. जिल्ह्यात एकूण 8 तालुके असून 4 राजस्व विभाग गोंदिया जिल्ह्यात आहेत. या 4 राजस्व विभागामध्ये गोंदिया विभाग, तिरोडा विभाग, अर्जुनी मोरगाव विभाग, त्याचबरोबर देवरी विभाग असे 4 विभाग आहेत. गोंदिया राजस्व विभागांतर्गत गोंदिया, तिरोडा राजस्व विभागांतर्गत तिरोडा व गोरेगाव, देवरी राजस्व विभागांतर्गत देवरी, आमगाव व सालेकसा तसेच अर्जुनी मोरगाव राजस्व विभागांतर्गत अर्जुनी मोरगाव व अर्जुनी सडक हे तालुके आहेत. हा इतिहास सांगत असताना निश्चितपणे गोंदिया जिल्ह्याला गोंदिया हे नाव कशा पद्धतीनं पडलेलं आहे काय सांगता येईल? गोंड राजाचा हा जिल्हा म्हणून गोंदिया आणि पुन्हा गोंद गोळा करत असणारा तो हा व्यवसाय तिथल्या जमातीचा म्हणून गोंदिया, असं काय आहे? हां सर, नक्कीच सर. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून सुद्धा गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हे तलाव आणि पाण्याचं व्यवस्थापन किंवा तिथं जे जलसिंचन असतात किंवा तिथल्या ज्या नद्यांचा उगम आहे, नद्यांचे स्तोत्र आहे, या बाबतीत अशी काय सांगता येईल? सर, जिल्ह्याच्या भूतकाळाबद्दल जर सांगायचं झालं तर जिल्ह्यामध्ये मालगुजार म्हणून एक टर्म वापरल्या जाते. जो पद हा इंग्रजांच्या काळामध्ये एक प्रशासकीय
सेवा, त्याचबरोबर गावातील ग्रामसेवा यांच्यावर लक्ष देण्यासाठी ते लोक काम करायचे. तर त्यांच्या पार्श्वभूमीचा किंवा त्यांच्या इतिहासाचा विचार करता गोंदिया जिल्ह्यामध्ये जे तलाव आहेत त्या तलावांना मालगुजारी तलाव म्हणून म्हटलं जातोय सर. तर त्या मालगुजारी तलावाबद्दल जर सांगायचं झालं तर मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमीनदारांनी लोकसहभागातून सिंचनासाठी तयार केलेले तलाव होते. ह्या तलावात पावसाचे पाणी साठवण्यात येत होते, त्यामुळे त्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ व्हायची आणि शेतीविषयक पिकांना लागणाऱ्या पाण्याची जी गरज होती ती भागवल्या जायची सर. असे जिल्ह्यात तलाव हे सुमारे 200 ते 300 वर्ष जुन्या काळातले असून त्यांची संख्या जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी 50 ते 100 एवढ्या प्रमाणामध्ये आहे. अगदी श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याच्या या सदरामध्ये गोंदिया जिल्ह्याविषयीची माहिती आशिक रूपचंद पर्वते यांच्याकडून आपण घेत आहोत. आशिक, प्रत्येक भाग म्हटला तर त्या भागाची एक बोलीभाषा असते, तर त्या एक भाषेचा भाग असतो. तर जर आपण गोंदिया जिल्ह्याविषयी बोलत असताना तिथली जी झाडी बोली आणि वऱ्हाडी बोली ही जी भाषा आहे तर याच्याबाबत काय सांगता येईल? सर, विदर्भाचे एकूण 11 जिल्हे, त्या 11 जिल्ह्यामध्ये 2 विभागात बोलीभाषा ही विभागलेली आहे. त्याच्यामध्ये एक गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांची जी बोलीभाषा आहे ती झाडीपट्टी बोलीभाषा किंवा झाडी बोली या नावाने प्रचलित आहे. तर उरलेल्या जिल्ह्यांची बोलीभाषा ही वऱ्हाडी बोलीभाषा म्हणून प्रचलित आहे. तर सर, झाडी बोलीभाषेबद्दल जर सांगायचं काम पडलं म्हणजे जे विदर्भातल्या 4 जिल्ह्यामध्ये, पूर्वेकडील 4 जिल्ह्यामध्ये बोलली जाते, ह्या बोलीभाषेबद्दल जर सांगायचं झालं सर तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असलेल्या काही भाग म्हणजेच गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांचा भूभाग आहे, जो झाडी मंडळ किंवा झाडीपट्टी या नावाने देखील ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी बोलीभाषा ही झाडी बोली या नावाने प्रचलित आहे. झाडी बोलीचे वैशिष्ट्य जर सांगायचं झालं सर तर त्या विभागामध्ये असणाऱ्या नद्या, तलावांचा प्रदेश, घनदाट जंगल, जंगलातील गावे, वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा, लोकजीवन, रीतिरिवाज, सण, लोककला इत्यादी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे त्या विभागाला एक प्रचलित ओळख आहे. त्याच्यातील जर काही शब्दांचा जर आपण उल्लेख जर केला तर शेतकऱ्याला झाडी बोली भाषेत कास्तकार म्हटला जातो. जो तांदूळ एक पीक गोंदिया जिल्ह्याचं एक प्रमुख पीक म्हणून ओळखला जातो, त्या तांदूळ पिकाला तांदूर म्हटला जातो. त्याचबरोबर लोहार काम करणारे जे लोक असतात त्यांना खाती म्हटलं जातो. त्याचबरोबर बैलगाडी जी शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं साधन आहे त्या बैलगाडीला बंडी म्हटल्या जाते. त्याचबरोबर कोथिंबीर जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहाराचा भाग म्हणून वापरतो त्या आहाराच्या भागाला म्हणजेच कोथिंबीरीला सांबार म्हटलं जाते. त्याचबरोबर दरवाजा जो आपण आपल्या घराला व्यवस्थित ठेवण्यासाठी वापरतो त्याला कवाड म्हटलं जाते. अशा या पद्धतीच्या झाडीबोलीचे वैशिष्ट्य आहे सर. त्याचबरोबर लोकसाहित्य हा सुद्धा एक झाडीबोलीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तर या लोकसाहित्यामध्ये लोकसाहित्याची गीते, पाळणा गीते, सासूर वाशिनी गीते, रोवण्याची गीते, भिंगी सोंगे, दंडी गीते, बुलाबाईचे गाणे असे विविध प्रकारचे काव्यप्रकार हे झाडीबोलीमध्ये प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर दंडार, खडी गंमत, गंगासागर, डहाका, गोंधळ हे नाट्यप्रकार सुद्धा एक जिल्ह्याचा भाग आहे सर. झाडीबोलीच्या नियतकालिकांबद्दल जर बोलायचं झाल्यास डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली झाडीपट्टीचे लाडाची बाही हे स्वतःचे मासिक सुद्धा आहे. ते जानेवारी 2010 पासून प्रकाशित होत आहे. झाडीबोलीचे भाषा वैज्ञानिक अध्ययन ह्या विषयावर डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी PhDचा प्रबंध लिहिला होता. त्याचबाबत वऱ्हाडी बोलीबाबत काय सांगता येईल? सर, मी प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील म्हणजे एक झाडीपट्टी क्षेत्रातील एक गावकरी त्याचबरोबर त्या क्षेत्रातील एक व्यक्ती आहे. झाडीबोलीबद्दल सर मला इतकंच माहिती आहे की ती जे उरलेले 7 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अमरावतीचा पूर्ण विभाग आला, त्याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा आणि नागपूर जिल्हा हे 2 विभागामध्ये ती वऱ्हाडी बोलीभाषा बोलली जाते सर. इतकंच मला त्याच्याबद्दल तरी माहिती आहे. आणि मग आपण हे सगळं करत असताना गोंदिया जिल्ह्याला सुद्धा एक वनसमृद्धीने नटलेला जिल्हा असं सुद्धा आपण त्याला म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात आपण वनक्षेत्र असेल, तिथलं हवामान असेल, तिथलं पर्जन्यमान असेल, त्याचबरोबर तिथून येणाऱ्या नद्या असेल, याबद्दल काय सांगता येईल? सर, वनक्षेत्राबद्दल जर बोलायचं काम पडलं तर अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर जिल्ह्यात 2672.70 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचा जवळजवळ 51.1% वनक्षेत्र आहे. जिल्ह्यातील एकूण वनव्याप्त क्षेत्रातील राखीव क्षेत्र हे 56.2% आहे. त्याचबरोबर संरक्षित वनक्षेत्र हे 26.8% आहे.
त्याचबरोबर अवर्णतीकृत वनक्षेत्र 17.0% आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील वनक्षेत्र घनदाट, मध्यम व तुरळक या भागात विभागित असून संदर्भ मिळालेल्याप्रमाणे घनदाट 0%, मध्यम 38.0%, त्याचबरोबर तुरळक 16.0% एवढी आहे. त्याचबरोबर सर, वनक्षेत्राबद्दल जर बोलायचं काम झालं तर गोंदिया जिल्ह्यातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व जे अरण्यपुत्र म्हणून प्रख्यात होते, त्यांचं नाव म्हणजे माधवराव पाटील डोंगरवार. त्यांच्याबद्दल माझ्याकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना विदर्भाचे जिम कार्बेट म्हणून ओळख होती. ते विदर्भाचे जिम कार्बेट म्हणून प्रसिद्ध असणारे माधवराव पाटील डोंगरवार हे मुक्काम पवनी धाबे, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया येथील मूळ रहिवासी होते. माधवराव पाटलांनी माऊलीच्या नरभक्षक वाघाला, ज्या वाघाने 36 माणसांची शिकार केलेली होती, त्या वाघाला तरुणपणीच आपल्या बंदुकीने टिपले होते. ते कोणत्याही विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते, मात्र स्वतःच्या अरण्याच्या अफाट माहितीमुळे अरण्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रचलित अशी ओळख होती. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी आपल्या पुतण्याला वन्यजीवांच्या अभ्यासासाठी त्याचबरोबर अरण्यविद्येसाठी माधवराव पाटलांकडे ठेवले होते. ख्यातनाम निसर्ग लेखक, पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांची भेट शिकारीसाठी येणारे माधवराव पाटील डोंगरवार यांच्याशी व्हायची आणि त्यांच्याकडून त्यांनी वनविद्या शिकून घेतले होते. माधवरावांचे कृषी, जलसंवर्धन व व्यवस्थापन, वन्यजीव यांचे ज्ञान चमत्कारिक होते. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिसरातील अरण्यात त्यांना कुठेही जरी सोडले तरी आपण कुठे आहोत हे याचे ज्ञान त्यांना होते. खऱ्या अर्थानं ते अरण्यपुत्र म्हणून त्यांची ओळख त्या भागामध्ये होती. असे हे माधवराव पाटील डोंगरवार याबद्दल आपण आशिक बोलत होता. येस सर. त्यानंतर तिथलं पर्जन्यमान किंवा हवामान किंवा नद्या याबाबत काय सांगता येईल? सर, पर्जन्यमान आणि हवामानाबद्दल जर बोलायचं झाल्यास तर जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे असून डोंगराळ भागात थंड स्वरूपाचे आहे. उन्हाळा व हिवाळ्यासारखाच तीव्र असतो जिल्ह्यातील तापमान. जिल्ह्यातील सरासरी 1368.3 मिलीमीटर पर्जन्य पडतो. पावसाचे जास्त प्रमाण जुलै व ऑगस्ट महिन्यात असते. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो व वर्षातील सरासरीच्या 90% पाऊस या कालावधीत पडतो सर. अगदी वनसमृद्धीनं नटलेला जिल्हा असल्यामुळे वनसमृद्धीचा आणि पर्जन्यमानाचा त्या ठिकाणी निश्चितच संबंध आहे. नद्या कोणत्या वाहतात गोंदिया जिल्ह्यामधून? सर, नद्यांबद्दल जर बोलायचं काम झालं तर मुख्य नदी जी गोदावरीची उपनदी म्हणून प्रसिद्ध आहे ती म्हणजे वैनगंगा नदी. ही गोंदिया जिल्ह्याची एक प्राणदायिनी म्हणून ओळखली जाते. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगेच्या खोऱ्यात वसलेले असे खूप गावं आहेत. तर त्या गावांना वाघ नदी, पांगोली नदी, गाढवी नदी, सूर नदी, चंदन नदी व बावनथडी नदी ह्या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या म्हणून आहेत. वाघ नदीबद्दल जर बोलायचं झालं सर तर वाघ नदीची लांबी ही 130 किलोमीटर असून ती चिचगड पहाडातून उगम पावून उत्तरेकडे वाहत जाते व वैनगंगा नदी पूर्वेकडे उगम पावून चपराळा येथे वर्धा नदीला मिळून प्राणहिता नदी म्हणून संबोधून पुढे तेलंगणामध्ये गोदावरी नदीला मिळते. देवरू तालुक्यातील सिरपूर गावाजवळ वाघ नदीवर मध्यम पाणी पुरवठा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तसेच तिरोडा तालुक्यातील कौलेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीवर धापेवाडा सिंचन प्रकल्प सुद्धा उभारण्यात आलेला आहे सर. अशा पद्धतीनं पूर्णपणे तिथलं जलसिंचन असेल, नद्या असेल, या भागाबाबत आपल्या सगळ्या सांगता येते. पण पुन्हा गोंदियामध्ये मी सातत्याने म्हणतो की वनसमृद्धीने नटलेला हा जिल्हा आहे. तर या वनसमृद्धीबरोबरच खनिज संपत्तीसुद्धा हा महत्त्वाचा एक भाग आहे. काय सांगता येईल? सर, खनिज संपत्तीबद्दल जर राज्याचा विचार करता 60% खनिज संपत्ती ही विदर्भामध्ये आढळून येते आणि त्या विदर्भामधील आढळलेल्या क्षेत्रामध्ये नागपूर विभागाचा मोलाचा वाटा आहे. नागपूर विभागाचा विचार केल्यानंतर सर्वाधिक वाटा हा गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या 2 जिल्ह्यांचा आहे. परंतु त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची नक्कीच ओळख होते असं मला नक्कीच सांगावंसं वाटते सर. जिल्हा खनिज उत्पादनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हलक्या व उच्च प्रतीचे मॅग्नीज आढळते. त्याचबरोबर खनिजामध्ये क्वार्ट्झाईड, सँड अँड आयरन इत्यादी खनिजे आढळतात. सन 2021-22 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यात क्वार्ट्ज व क्वार्ट्झाईड 26,845.00 मेट्रिक टन, त्याचबरोबर आयरन ओर 18,607.38 मेट्रिक टन आणि इतर गौण खनिजे 34,72,020.00 मेट्रिक टन उत्पादित झाले असून सदर खनिजांपासून शासनाला 3,579.59
लक्ष महसूल प्राप्त झालेला आहे. खनिज संपत्ती तर ही भरपूरच गोंदिया जिल्ह्याला मिळालं वरदान आहे. पण एखादा गोंदिया जिल्ह्याचा सगळ्यात महत्त्वाची एक ओळख म्हणून नागझिरा अभयारण्य अशी गोंदियाची ओळख आहे आणि अनेक पर्यटकांना खुलवणारी किंवा पर्यटकांना खुणवणारी असं हे नागझिरा अभयारण्य आहे. त्या ठिकाणी काय या नागझिरा अभयारण्याबद्दल काय सांगता येईल? सर, नागझिरा अभयारण्य हे एक गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला मिळून असलेलं क्षेत्र आहे. पण त्याचा बऱ्यापैकी जास्त भाग हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे मला तरी वाटते वनसंपत्तीचा विचार करता नागझिरा अभयारण्य हे जिल्ह्याला मिळालेलं एक वरदान आहे की जे हे अभयारण्य विदर्भाची एक महत्त्वाचं संवर्धन केंद्र जरी म्हणलं तरी त्याला मला ते नक्कीच आवडेल सर. हे मानवी वसाहतीकरिता हरित फुफ्फुसप्रमाणे कार्य करते. कारण संबंधित क्षेत्रामध्ये नागझिरा अभयारण्यामध्ये वनसंपत्ती इतकी जास्त आहे की आपण गेल्यानंतर आपल्याला हिरवळीची कुठंच कमतरता भासणार नाही. या अभयारण्यात 34 प्रकारचे सस्तन प्राणी, त्याचबरोबर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या 166 प्रजाती, सरपडणाऱ्या प्राण्यांच्या 36 प्रजाती व त्याचबरोबर 4 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती इथं आढळलेल्या आहेत सर. आणि नागझिरा अभयारण्य सन 2013 साली त्यांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प असा सुद्धा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि व्याघ्र प्रकल्पामुळे संबंधित क्षेत्रामध्ये जिल्ह्याचं महत्त्व त्याचबरोबर नागझिरा अभयारण्याचं महत्त्व हे वाढलेलं आहे. पर्यटकांनी कोणत्या हंगामामध्ये किंवा कोणत्या सीझनमध्ये या नागझिरा अभयारण्याला भेट देणं अपेक्षित आहे? सर, जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते म्हणजे तो एप्रिल आणि मे महिना या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पानगळती सुरू होते. त्याचबरोबर संबंधित वनक्षेत्रामध्ये किंवा नागझिरा अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये पर्यटकांना प्राण्यांचे दर्शन होईल अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर तिथं असतो. आणि जर आपण एप्रिल किंवा मे महिन्यात जर का नागझिरा अभयारण्याला भेट दिली तर व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आपल्याला वाघाचं दर्शन तर नक्कीच होईल. त्याचबरोबर इतर प्राण्यांचं सुद्धा दर्शन होण्याचा आपल्याला तिथं नक्कीच योग लाभू शकतो. विशेष म्हणजे पक्ष्यांच्यासाठी सुद्धा हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. तर कोणत्या पक्ष्यांचा उल्लेख, असं कोणते पक्षी पर्यटकांच्या दृष्टीनं पाहण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्या पक्ष्यांचं काय वैशिष्ट्य आहे, काय सांगता येईल? सर, पक्ष्यांचा जर विचार केला तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान जे प्रेक्षणीय स्थळ म्हणून जिल्ह्याच्या इतिहासात एक नावाजलेलं ठिकाण आहे. तर याच नवेगाव बांध क्षेत्रामध्ये खूप प्रकारचे पक्षी, हे विदेशी पक्षीसुद्धा आपल्याला आढळून येतात. तर त्या विदेशी पक्ष्यांमध्ये एक सारस हा जो पक्षी आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो सर. तर वैशिष्ट्य आहे या पक्षाचं? सर, सारस पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे सारस पक्षी हा जोडीनं राहतो. आणि सारस पक्षाबद्दल इतर जर सांगायचं काम पडलं तर तो पर्यावरण संवर्धनासाठी खूप मोलाचा पक्षी, त्याचबरोबर एक पर्यटन स्थळी त्याच्या एका वेगळ्या सौंदर्यामुळे एक सर्वांना म्हणजे आनंदित करणारा पक्षी म्हणून ओळख सारस पक्ष्याची आहे. आणि सारस पक्ष्याच्या सध्याच्या करंट डाटानुसार 32 सारस पक्ष्यांची संख्या ही नवेगाव बांध उद्यानाच्या क्षेत्रात त्याचबरोबर संबंधित जिल्ह्याच्या वनक्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे ह्या सारस पक्ष्यामुळे गोंदिया जिल्ह्याची ओळख ही सारस नगरी म्हणून सुद्धा केली जाते सर. निश्चितपणे आशिक, आपण हे सांगत आहात गोंदिया जिल्ह्याबद्दल आणि त्यातल्या त्यात नवेगाव बांध आणि नागझिरा अभयारण्य. तर पर्यटकांना जाण्यासाठी कशा पद्धतीनं गेलं पाहिजे? कसा मार्ग आहे? रस्त्यानं, रेल्वेनं, कशा पद्धतीनं ह्याला जोडलेलं आहे? सर, रेल्वेने जर जायचं काम पडल्यास नागपूरपासून पुढे म्हणजे नागपूर हावडा, मुंबई हावडा ही जी रेल्वे लाईन आहे त्याच्यामध्ये नागपूर पुढे 130 किलोमीटरवर रेल्वेने जाताना गोंदिया स्टेशन आहे. गोंदिया स्टेशनला उतरल्यानंतर विविध ठिकाणी आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या सोयीनुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि बसनं जायचं झाल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मुंबई कोलकाता याचा वापर आपण केला पाहिजे. आणि नागपूरपासून गोंदिया हे ठिकाण 169 किलोमीटर अंतरावरती आहे. अगदीच. आपण पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा जी माहिती आहे त्या संदर्भात आपण आशिक बोलत होतात. पण पर्यटक ज्या वेळा येतात त्यावेळा तिथली एक लोकसंस्कृती किंवा लोकनृत्य हे सुद्धा गोंदिया जिल्ह्याचे काय आहे याच्याविषयी सुद्धा खूप आस्था असते पर्यटकांना. तर गोंदिया जिल्हा म्हटलं तर सर्वसाधारणपणे आदिवासी समाजांची लोकसंस्कृती किंवा कोणकोणत्या आदिवासी जमाती त्या ठिकाणी आढळतात किंवा तिथले जे प्रसिद्ध असणारे लोकनृत्य कोणते आहेत या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? आदिवासी समाजाची लोकसंस्कृती.
सर, लोकसंस्कृती हा म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा भाग किंवा त्या पर्टिक्युलर क्षेत्राची ओळख ही संबंधित लोकसंस्कृतीमुळे होते. आता माझ्या जिल्ह्याची ओळख ही माझ्या जिल्ह्याचं नावच हे गोंदिया म्हणून आहे. तर गोंदिया हे गोंड राजांचं एक खूप असं प्रभावी क्षेत्र होतं. तर गोंड जमातीचा जर विचार केला तर हलबा गोंड नावाची जी जमात आहे ती गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळते. सर, त्यांच्याबद्दल जर सांगायचं काम झालं तर जिल्ह्यातील आदिवासी समुदायांची स्वतःची संस्कृती आहे. ते परसापेन या देवाची उपासना करतात. ते शुभप्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा रेला हे नृत्य करतात आणि रेला हे नृत्य आदिवासी समुदाय लोकप्रिय नृत्य आहे आणि ढोल नृत्यसुद्धा हा लोकप्रिय आहे. सर, आदिवासी समाज हा लोक व लोकसंस्कृतीबद्दल जर बोलायचं काम झालं तर त्यांच्या लोकनृत्यावर सुद्धा मला बोलावंसं नक्कीच वाटते. तर दंडार आणि गोंडी नृत्य हे 2 नृत्य हे लोकसंस्कृतीचा भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. तर दंडार नृत्याबद्दल जर बोलायचं झालं सर तर आदिवासी समाजाचा वारसा जोपासणाऱ्या लोकसंस्कृतीचा हा एक प्रकार आहे. विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून हौशेनहौशे येथे हजेरी लावून उत्साहात द्विगुणित करतात. माहितीगार व जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पात्र वाढविणाऱ्या कलाकारांची निवड तिथं केली जाते. 20 ते 25 कलाकार यात सहभाग नोंदवितात. वाद्य संगीतासाठी ढोल, ढोलक, तुरमुडी, बासरी, घुंगरू, टाळ आदी साहित्याचा ते वापर करत असतात आणि शेवटच्या सत्रात गोंडी परिधान ढेमसा हा गीतनृत्य प्रकार सादर करण्यात येतो. बकरीच्या कातडीच्या ढोलक्या त्याचबरोबर फेफारा यांची साथ या नृत्याला असते. ढेमसा म्हणून वेगवेगळ्या देवतांना पूजनासाठी गायलेले गीते त्याचबरोबर जळणारे दिवे असलेले मातीचे भांडे हाती घेऊन ढेमसा नृत्य ते लोक साजरे करत असतात. अशी लोकसंस्कृतीच्या मुद्द्याला धरून मला माझ्या जिल्ह्याबद्दल नक्कीच सांगावं असं वाटतं. गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM वरून आपण चर्चा करत आहोत, माहिती घेत आहोत. तर कृषीच्या दृष्टीनं कशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे, कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या पिकांची त्या ठिकाणी लागवड होते आणि कशा पद्धतीनं शेतकरी बांधव त्या ठिकाणचा आपला उदरनिर्वाह किंवा आपलं व्यवसाय जीवनमान याबाबत काय करता येईल? कृषी क्षेत्राबद्दल जर बोलायचं काम झालं सर तर धान म्हणजे ज्याला सगळीकडे तांदूळ म्हणून प्रचलित असणारं जे पीक आहे हे गोंदिया जिल्ह्याचं एक प्रमुख पीक आहे. तर कृषीविषयक जर बोलायचं काम झालं सर तर धान पिकाखाली जिल्ह्यातील खूपसे क्षेत्र आहे आणि त्या धान पिकाबद्दल जर बोलायचं काम झालं सर तर लागवडीची पद्धत ह्या खूप असतात. त्याच्यामध्ये श्री पद्धत ज्यालाच आपण स्टॅटिफाईड राईस इंटेन्सिफिकेशन म्हणतो की जी जपानमधून आपल्या भारतामध्ये आली होती आणि ती भारतामध्ये येताना तत्कालीन कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी खूप मोलाचं योगदान त्याच्यामध्ये ती श्री पद्धत भारतामध्ये आणण्यासाठी आपली भूमिका पार पाडली होती आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे अर्थात भारतामध्ये ती घेऊन आले होते आणि महाराष्ट्राचा काही भाग हा श्री पद्धतीमुळे एका वेगळ्या पदावरती धानाच्या संदर्भात म्हणजे तांदळाच्या संदर्भात त्यांनी पोहोचवला होता. तर श्री पद्धत ही धान लागवडीची एक पद्धत आहे सर. त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर श्री पद्धतीने धान लागवड ही शेतकऱ्यासाठी एक वरदानच ठरते म्हणून म्हणायला काही हरकत नाही. या पद्धतीने कमी खर्चात कमी पाणी वापरात भरघोस पीक उत्पादन होत असते. श्री व पट्टा पद्धतीने धान लागवड केल्यास रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश व मोकळी हवा मिळते. यात बियाणांचं प्रमाण कमी लागत असून कमी दिवसाच्या रोपाला फुटड्यांच्या संख्येत वाढ होत असते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होत असते. आणि या पद्धतीत युरिया ब्रिकेटचा वापर होत असून त्यालाच आपण गोडी खत म्हणतो. त्या गोडी खताचा वापर केल्यामुळे साहजिकच रासायनिक खताचा खर्च कमी होतो. त्यामुळे लागवड खर्च कमी येत असून शेतकऱ्याची आर्थिक बचतसुद्धा होते सर. आणि या पद्धतीने धान रोपाची लागवड दूर होत असल्याने रोगाचे प्रमाण अत्यल्प दिसून येते. या पद्धतीने भात पिकाची लागवड केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा दिसून येतो. आणि सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पद्धतीने धान लागवड करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग सदैव मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत असते आणि ती संबंधित श्री पद्धतीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असते. आणि सर, जिल्ह्यातील पिकाचं टक्केवारीच्या प्रमाणात जर स्वरूप जर बघायचं झालं तर जिल्ह्यातील एकूण पिकाखाली क्षेत्र 2,32,941 हेक्टर आहे. त्यामध्ये तृणधान्याच्या पिकांचे क्षेत्र 90.8% क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने 98.2% क्षेत्र तांदूळ पिकाखाली आहे तर 5.7% क्षेत्र कडधान्य पिकाखाली आहे व उर्वरित पिकाखाली 3.5% क्षेत्र आहे. खाद्य पिकासाठी एकूण क्षेत्र 99.9% आहे तर अखाद्य पिकासाठी एकूण क्षेत्र
0.1% आहे. आणि आशिष, हे पूर्ण कृषीच्या संदर्भात आपण दिलेली माहिती निश्चितच आमच्या श्रोत्यांसाठी महत्त्व आहे. मग त्या दृष्टीनं प्रेक्षणीय स्थळेसुद्धा गोंदिया जिल्ह्याच्या बाबतीत काय सांगता येईल? कोणकोणती अशी प्रेक्षणीय स्थळे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत जे की लोकांच्यासाठी पाहण्यासाठी किंवा आमच्या श्रोत्यांच्यासाठी ऐकण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं तू सांगू शकशील? सर, वनसमृद्धीने नटलेलं क्षेत्र म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे, हे मी आपणास सांगितलंच आहे. तर ह्या गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांबद्दल जर सांगायचं काम झालं सर, तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असल्यामुळे जिल्ह्यात इटियाडोह धरण, त्याचबरोबर नवेगाव बांध तलाव, जे की महाराष्ट्रातील एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे म्हणायला काही हरकत नाही, कारण त्याचं क्षेत्र हे 400 एकरपेक्षाही मोठं असणारं, ते नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या डेव्हलप असणारे एकमेव तलाव आहे. त्याचबरोबर पुजारी टोला, काली सरास, सिरपूर, चोखरमारा, बोदलकसा इत्यादी मोठी धरणेसुद्धा असून हे प्रेक्षणीय स्थळेसुद्धा आहेत सर. तर नवेगाव बांधबद्दल जर बोलायचं काम झालं सर, तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे 133.48 चौरस किलोमीटर क्षेत्र असून या उद्यानात नैसर्गिक संपत्ती अतुलनीय आहे. या राष्ट्रीय उद्यानात वाघ, ट्या, जंगली मांजरे, त्याचबरोबर कस्तुरी मांजरे, पाम कॅवेट, लांडगा यांचा समावेश आहे. या राष्ट्रीय उद्यानात नवेगाव बांध तलावाचे क्षेत्र हे मी आपणास सांगितलं की 400 एकरपेक्षा मोठं आहे. तर ते सांख्यिकीय माहितीनुसार ते चौरस किलोमीटर असून ते जिल्ह्यातील सर्वात मोठं तलाव म्हणून नामांकित आहे सर. त्याचबरोबर इतर जर प्रेक्षणीय स्थळ म्हटलं तर हाजरा फाल नावाचं एक जे प्रेक्षणीय स्थळ आहे ते सुद्धा प्रसिद्ध आहे सर. हे एक नैसर्गिक धबधबा आहे. सालेकसा तालुक्यातील हाजरा फाल धबधबा हे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे दरेकसा रेल्वे स्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर असून हे ठिकाण कॅम्पिंग तसेच ट्रॅकिंगसाठी आदर्श आहे. सभोवताली घनदाट जंगल आणि टेकड्यांमुळे इथं मनमोहक दृश्य पाहायला मिळते. त्याचबरोबर सर, प्रेक्षणीय स्थळाबरोबर आदिवासींची भूमी असल्यामुळे काही असे स्थळंसुद्धा आहेत की जे आदिवासींचे देवदेवता म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये कचारगड हे सालेकसा तालुक्यातील एक स्थळ असून इथं आदिवासी गोंडी समाजाचे कुलदैवत असल्याचं ठिकाण आहे. याच्यामध्ये चैत्र आणि नवरात्रीला पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी 2 मोठ्या गुहा आहेत, त्या पाहण्याकरिता भाविक, पर्यटक व शाळेतील विद्यार्थी नेहमीच येत असतात सर. त्याचबरोबर सूर्यादेव मांडोबाई हे सुद्धा एक स्थळ आहे सर, की जे गोंदिया जिल्ह्यातील एक आदिवासींचं स्थळसुद्धा म्हणायला काही हरकत नाही असं हे स्थळ आहे. हे स्थळ गोरेगाव तालुक्यातील असून या ठिकाणी भगवान सूर्यादेव, देवी मांडोबाई, शिवचे टेकडीवरील मंदिर आहे. या ठिकाणी महाशिवरात्री, चैत्र, नवरात्री त्याचबरोबर मकर संक्रांतीला यात्रा भरत असते. त्याचबरोबर सर, गोंदिया जिल्ह्यातील एक दुसरं पर्यटन स्थळ म्हणजे धुकेश्वरी माता मंदिर. हे धुकेश्वरी माता मंदिर देवरी तालुक्यातील असून इथे आदिवासी लोकांची वस्ती आहे. या ठिकाणी चैत्र आणि नवरात्रीला या सणाला यात्रा भरत असते. हे झालं सर्व प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत. त्यानंतर इथलं काही औद्योगिक वसाहती किंवा व्यवसाय याबाबत काय सांगता येईल? हो सर, औद्योगिक वसाहत आणि व्यवसाय यांचा जर विचार केला तर सर, व्यवसायाबद्दल मला सुरुवातीला बोलताना असं नक्कीच वाटते की जिल्ह्याची ओळख ही तलावांचा जिल्हा म्हणून आहे. तर तलावांचा जिल्हा असल्यामुळे व्यवसायाला मत्स्य व्यवसाय त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असू शकतो. तर मत्स्य व्यवसाय आणि शेती अशा प्रमुख व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची साथ ही सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. कारण पाणी हे मुबलक प्रमाणात आहे आणि जंगलांचं प्रमाणसुद्धा आहे. त्यामुळे गुरांना लागणारा जो चारा असतो तो या ठिकाणी सहज उपलब्ध होतो. त्याचबरोबर सर, जिल्ह्यामध्ये वनांचं क्षेत्र जास्त असल्यामुळे तेंदूपत्ता, लाख गोळा करणे, विडी तयार करणे अशा पूरक व्यवसायांना सुद्धा प्राधान्य दिलं आहे. सांख्यिकीय मिळालेल्या माहितीनुसार सर, जिल्ह्यात एकूण 21 सहकारी दुग्धसंस्था कार्यरत असून सभासद संख्या ही 1059 आहे. जिल्ह्यात गोंदिया 1, सालेकसा 1, सडकर्जुनी 1 असे 3 शीतगृहेसुद्धा आहेत. 2019च्या पशुगणनेच्या सांख्यिकीय डाटाचा जर विचार केला सर, तर जिल्ह्यात 5,80,818 इतके पशुधन आहे. कुक्कुटवर्गीय पक्ष्यांची जर संख्या जर मोजली तर 5,82,443 होती. तर 5,80,818 पशुधनांपैकी गाई बैलांची संख्या
ही 50.4% आहे, तर म्हशी व रेड्यांची संख्या ही 15.8% आहे, तर शेळ्या आणि मेंढ्या इतर पशुधनांची संख्या ही 33.8% आहे. सर, औद्योगिक वसाहतीबद्दल जर बोलायचं झाल्यास जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळामार्फत निरनिराळे 180 प्रकल्प स्थापन करण्यात आलेले आहे. त्यापासून 3,496 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 24 किलोमीटर अंतरावर असणारा तिरोडा तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे औद्योगिक वसाहतीमध्ये अदानी थर्मल पॉवर महाराष्ट्र लिमिटेड वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची 3,300 मेगावॅट विद्युत निर्मिती क्षमता आहे. या प्रकल्पामुळे 1,300 लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. सर, अगदीच औद्योगिक वसाहतीमध्ये थर्मल पॉवर स्टेशनचा हा सर्वात महत्त्वाचा हा एक भाग आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याचा या भागामध्ये आशिक रूपचंद पर्वते याच्याशी आपण चर्चा करत आहोत. आशिक, मला या ठिकाणी विचारायला तुला छान वाटेल की आपल्याला माहिती आहे श्रोतेहो, 1949मध्ये चीननं तिबेटवरती हल्ला केला होता आणि त्यावेळी अनेक तिबेटियन लोक हे भारतामध्ये आश्रय घेण्यासाठी तिबेटहून लोंढेच्या लोंढे भारतामध्ये येऊ लागले होते आणि त्यापैकीच एक काही तिबेटियनची वस्तीसुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थायिक झालेले असं ऐकूयात आहे. तर अशी काय सांगता येईल याच्याबाबत, तिबेटियन वसाहतीबद्दल काय सांगता येईल? सर, सर्वप्रथम मला सांगताना एक गोष्ट नक्की अधोरेखित करावीशी वाटते की जिल्ह्यामध्ये तिबेटियन वसाहत ही महाराष्ट्राचा विचार करता फक्त गोंदिया जिल्ह्यामध्येच आढळते. सर, तर त्यांची एक काही वेगळी पार्श्वभूमी आहे. 72 वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात ते आश्रयास आलेले लोक आहेत. तर 1 ऑक्टोबर 1949 या दिवशी हजारो चीनी सैनिकांनी तिबेटमधील थंगी नदी ओलांडून तिबेटवर कब्जा केला होता. यापूर्वी तिबेट हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. सर, पण ह्या आक्रमण झाल्यामुळे चीनने संबंधित क्षेत्र ताब्यात घेतल्यानंतर तिबेटचे हजारो महिला व पुरुष ठार झाले होते. तर क्रूरता आणि अन्यायाला कंटाळून 8 मार्च 1949ला 14वे दलाई लामा यांनी सुमारे 300 नागरिकांसह भारत गाठले. त्यांनी हिमाचल प्रदेशात निर्वासित तिबेटियांची धर्मशाळा स्थापन केली व महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इथं 103 घरांमध्ये 1103 तिबेटियन बांधव सध्या वास्तवास आहेत. शासनाने प्रत्येक कुटुंबाला जमीन दिलेली आहे. यात तिबेटी शरणार्थीयांना 612.80 एकर जमीन देण्यात आली. तर त्यातील 405 एकर जमीन ही शेतीयोग्य आहे. प्रत्येक कुटुंबाला 60 डिसमिल जमीन देण्यात आली आहे आणि ते लोक आधुनिकरित्या धानाची शेती करत असतात. सर, त्याचबरोबर त्या तिबेटियन लोकांबद्दल जर अजून जर बोलायचं झालं तर भारत सरकारच्या मदतीने त्यांच्यासाठी येथे खास वसाहत बनवली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सुरुवातीला वसाहतींचे स्वरूप हे तिबेटी कॅम्पचे होते. आता त्याला एका तिबेटी खेड्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून हे खेडे तिबेटी संस्कृतीचे दर्शन घडवते आणि हे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने फक्त गोंदिया जिल्ह्यातच आढळते. ह्या तिबेटी वसाहतीला तिबेटियांचे धर्मगुरू दलाई लामा पूर्वी भेट द्यायचे. या ठिकाणी तिबेटीय लोकांच्या वसाहतींना नॅर्गोलिंग व नॅर्गोलियन तिबेटियस सेटलमेंट कॅम्प असे नाव दिले आहेत. या 2 कॅम्पमध्ये सुमारे 150 कुटुंब सध्याच्या परिस्थितीत वास्तव्यास असून त्यांची लोकसंख्या ही 1200 ते 1300च्या प्रमाणात आहे. उत्तम कलाकुसरीचे गालिचे आणि स्वेटर वगैरे लोकरी वस्तूंच्या निर्मितीसाठी वगैरे तिबेटी हे प्रसिद्ध आहेत. येथे निमा समुदायांचे लोक राहतात. सर, म्हणजे तिबेटियांमधला एक निमा समुदाय आहे आणि त्यांनी तिबेटीय कलेचे दर्शन घडविणारे बौद्ध विहार बनवलेले आहे. स्वित्झर्लंडकडून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने येथे एक वृद्धाश्रम देखील सुरू करण्यात आलेले आहे. तिबेटी जडीबुट्टीचे एक आयुर्वेदिक औषधालयसुद्धा इथे आढळून येते आणि त्याचबरोबर तिबेटीय लोकांचा सुमोर नावाचा मांसाहारी समोसा तिबेटीय लोकांच्या उत्कृष्ट कलाशैलीमुळे रुचकर व शेवयांचा आस्वाद अशा चवीसाठी ते प्रसिद्ध आहे आणि हे ते लोक घेत असतात. तिबेटीय समुदायांच्या मतदानाचा हक्क घेतलेला नसून ते फक्त तात्पुरत्या रहिवासी पत्रावरच इथं वास्तव्यास आहेत. सर, खऱ्या अर्थानं आशिक ही अतिशय छान पद्धतीची माहिती तू गोंदिया जिल्ह्याबद्दल दिलेली आहे.
श्रोतेहो, खऱ्या अर्थानं गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याचा या सदराखाली आपण तलावांचा जिल्हा आणि वनसमृद्धीने नटलेला गोंड राजाचा जिल्हा गोंदिया जिल्हा याविषयी आशिक रूपचंद पर्वते, मुक्काम पोस्ट नवेगाव बांध, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया या विद्यार्थ्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. खऱ्या अर्थानं आशिक, तू या आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांसाठी गोंदिया जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिला, त्याबद्दल संपूर्ण श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने तुझे खूप खूप आभार. धन्यवाद सर. गौरव महाराष्ट्राचा इतिहास गोंदिया जिल्ह्याचा या विशेष सदरामध्ये आज आपण आशिक रूपचंद पर्वते, मुक्काम पोस्ट नवेगाव बांध, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया या विद्यार्थ्यांकडून गोंदिया जिल्ह्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ऐकली. याबरोबरच मी डॉक्टर आनंद सवई या ठिकाणी थांबतोय, आपली रजा घेतोय. तोपर्यंत नमस्कार.